पब्लिक राम राम पब्लिक. तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलोय जोधपूरला. तर जोधपूरचा आज आमचा डे 1 आहे. तर आता आम्ही आलोय जसवंत थाडाला. तर फर्स्ट आम्ही थाडा जोधपूर जसं रावजोधांनी उभा केले, रावजोधांनी जे पहिले राजे जोधपूरचे. आणि इकडे आता जसवंत थाला आहे, जे जसवंत सिंग होता, महाराजा जसवंत सिंग त्यांच्या नावाने बनवलं होतं. त्यांचा तो नातू होता. जसवंत थाला कसं आहे काय ते बघू. थाडा थाला थाडा थाडा हा थाडा. चला बघूया आपण तिथून सुरुवात करू. आपण 4-5 पॉईंट घेणार आहे आज. 4-5 पॉईंट कोणते कोणते घेणार ते स्टेप बाय स्टेप दाखवू. पहिलं आपण जसवंत थाड्याला आलोय. तर आता मी जाऊन तिकीट काढतो, तू व्हिडिओ काढतो, दाखवतो. तर इकडे आपला तो जसवंत थाडा आहे. ते गेले ते तिकीट आणायला. तिकीट घेऊन किती पर पर्सन? 50 आहे ना? 50 रुपये पर पर्सन आहे जसवंत थाडा बघण्यासाठी. तर आता जसवंत थाडा आम्ही चाललोय वरती. हे काका बसले इथं वाजवत आहे. हे सगळ्यात प्रत्येक ठिकाणीच भेटले आम्हाला त्यांची कला. आता ही जोधपूरची कला आहे. स्पेशल जोधपूर आहे. जसं ते म्हटले होते आता इकडे कुठेतरी राजवंशाची अजून पण इथं समाधी घेतात कला. त्यांचं समाधीसाठीच आहे की नाही? ये नाही इकडे कुठेतरी मस्त आहे. व्ह्यू छान आहे. पण इथं म्हणजे हे छान बांधलेले आहे ना. हा देवा तिकडे काहीतरी आहे तेव्हा. ते काय तेव्हा तिकडे जायचं आहे आपल्याला. नाही हे व्हाईट वाला काय ते कॅप आहे त्याची टोपी ती. बघू आपण तिथे जाऊन काय आहे ते. हे मस्त आहे ना, भारी वाटतंय ना, व्हाईट. तर असं आहे मित्रांनो जसवंत थाड्याचं. इथं आतमध्ये जायला परमिशन नाही, आय थिंक सो. हो. चलो वर जाऊ आपण, बघू काय आहे ते. जसवंत थाडा. हे वरती असं आहे आणि इकडून मेहरांगड फोर्ट पण दिसतोय. आपण तिकडे उद्या जाणार आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये जर जमलं तर आज संध्याकाळी जाऊ, नाही जमलं तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल. ओके बॉस. चालेल मला नेणार ना तुला. दुसरं कोण आहे? दुसरं कोणतरी त्याला दाखवा म्हणलं मला नेणार आहे का? दुसरं कोणी भेटलं तर जाऊ शकतो. हा धारा घ्या, तुम्हाला भेटायचंय. धारा पाठीमागं सगळं हिरवं आहे. मस्त आहे. पाणी पण आहे लेक सारखं. तिथे बदक पण किती भारी चालले तेव्हा. भारी चालले ना. इकडे वरती आहे ना कंपाऊंड केलेले मस्त आहे सगळीकडं असं गारगार हवा येते. स्टार्टिंगला आम्ही जिथून एंट्री मारली तिथून खूप खराब वाटलं होतं आम्हाला, पण इकडे पुढं आलं का इतकं भारी क्लिनिंग. हा स्वच्छता केलेली. स्टार्टिंगला लई कसं वाटलं होतं. इकडं साईडला वारं वाटलं चालूच नाही, पण इकडनं चालू येते. वेगळ्याच साईडने चालू येते. चला बघू आतमध्ये काय. चप्पल काढली इथं. ना स्वेटर द्या माझ्याकडे द्या. वाव. तिकडे गेले तुम्ही? तो वो एक शासन नहीं कर पाए तो फिर ये जोधपूरचे राजा आहे राव आस्थान काहीतरी आहे त्यांचं ते. कोणता हा बघायला आम्हाला इथं वेगळं दिसलं. आणि हे त्यांचं स्मशानभूमी म्हणजे जे काय राजे जे गेले त्यांचे इथं आज पण त्यांची जी पिढी ना त्यांना इथं आणतात. अंतिम संस्कारसाठी त्यांची स्मशानभूमी. स्मशानभूमीला पण तिने हे केलंय, काय म्हणतात, पर्यटन स्थळ केलंय.
वन्स अगेन शुभी कॅमेरामॅन. परत कॅमेरा फोटोग्राफीचा त्याची कला दाखवताना फोटो काढताना लोकांचे. शुभी द कॅमेरामॅन शुभी. चांगले काढ शुभी. कला आहे पुरीमध्ये. तर मित्रांनो आपलं झालं जसवंत थाडा बघून हा आता चाललोय नेक्स्ट स्टॉपला. तर नेक्स्ट कुठं राहणार आहे त्यासाठी थोडा वेट करा. पुढं तुम्हाला कळलं थोडं काय आपण कुठं चाललोय. चांगला इकडे स्वच्छता आहे. ओ माय गॉड असं का? येस माय लेडी. ओके जाऊया आपण आता पुढं. भारी आहे व्ह्यू आहे. गोरी पण येते. तेच पाहत होते मी. आम्ही आलोय उमेद भवन पॅलेसला. त्याचं तिकीट पण 100 रुपये पर पर्सन आहे. आपण आता सुरू उमेद भवन आता मोस्टली जे राजे आहे ना 19 सेंचुरीला उमेद भवन बनलंय. त्यांच्या राजा महाराजाला ते आता मेहरानगड फोर्टला नाही राहत, आधी राहत होते. पण 19 सेंचुरीपासून ते नाही का उमेद भवनला राहतात. तर तुम्ही बघू शकता पुढं उमेद भवन आहे इकडं दाखवत. हे उमेद भवन पॅलेस आहे. हे सेकंड प्लेस आहे जे तुम्ही व्हिजिट करू शकता. फर्स्ट प्लेस तुम्ही नाही का जसं आपण ते जसवंत सिंगचा थाडा घेतला ते बघू शकता. फर्स्टली सेकंड तुम्ही काय बघू शकता उमेद भवनला तुम्ही येऊ शकता आणि उमेद भवन बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला जसं माहिती आहे आपण आलो उमेद भवनला. इथं पण शुभीनं तिचं फोटोशूटची स्किल्स दाखवण्याचं काम चालू केलं आहे. फोटो काढायचं काम चालू आहे शुभीचं इथं. तर मग शुभीनं खूप सारे पैसे कमवले. लोकांचे फोटो काढू. काय चार्ज आहे शुभी फोटो काढायचा? फ्री? अरे नाही रे फुकाट कामं नाही करायची. कसं ही पोच सांगते आणि ती व्हिडिओ फोटो काढताय. वा जमलं. उमेद फोनला पण शुभीनं फोटो वगैरे काढले. काय चार्जेस घेतले? मी फ्री घेते. मी पैसे नाही घेत. का बरं? त्याला पोजेस पण सांगते मी. फोटो पण काढते. सगळ्या प्रकारचे फोटो काढते मी. ठीक आहे. मग असं बाकीच्यांना जर करायचं असेल तर कॉन्टॅक्ट कोणाला करायचं तुला? कॉन्टॅक्ट नाही देत कोणाला. मी माझं स्वतःच करते. मग बाकीच्यांना जर इंटरेस्ट असेल फोटो व्हिडिओ काढायचे पोस्टसाठी तर मग माझे फोटोज पाहिजे तुम्ही. ओके. तर शुभीचे फोटो पाहिजे. आपण आता आतमध्ये जाऊ. आतमध्ये एक म्युझियम वगैरे पण आहे. उमेद भवनचं म्युझियम वगैरे पण बघू आपण. नाही उमेद भवनचं हे ते महाराज आहे. काय हो बघू. स्टीफन नोबल आहे. उमेद भवन भूमितर स्थिती अंतरितरण चित्र बनवतो स्टीफन भवन उमेद भवन. वरती बघा त्यांनी डिझाईन किती मस्त केली आहे. एवढं मोठं पॅलेस आहे. भारी ना किती मोठं आहे. एवढं सगळं त्यांनी पॅलेस बांधायला वापरलेलं आहे. लॉक वगैरे त्यांची. हे सगळं ओरिजिनल आहे. ओरिजिनल म्हणजे त्यांचे ते वरचे खाल खाल आत म्हणून त्यांना काहीतरी भरलं असेल ना. मगर बी इथं लेपर्ड माउंट आबूवर शिकार केले होते. फोटो भारी येतोय त्यांचा राज परिवारचा फोटो. उमेद भवन में होली त्योहार. इथं मंदिरात पूजा करताना कसली क्रॉकरी कशी होती डिझाईन वगैरे त्यांची किती भारी होती. असं वाटतं आपल्या घरी घेऊन जावं सगळं आहे ना. इथं साफसफाई क्लिनिंग
हॉटेल आहे. हॉटेल आहे जेवायला. नाही हो, क्लिनिंग ठेवत असेल ते मे बी, म्हणजे ते हे करण्यासाठी असेल. इकडे घोडा नकली हे पाना, हे पाना, हे पाना, हे पाना. सगळं क्लीन ठेवतात एकदम, साफसफाई. इथे पण आहे, मस्त आहे. हे त्यांची दुकान आहे. हा खरेदी करता येते आपल्याला. नाही, त्यांचे फर्स्ट कॉफी. फर्स्ट कॉफी. हाफ याच्यात हॉटेल आहे ना, याच्यात हॉटेल त्या साईड. हाफ म्युझियम आहे ना आणि हाफ हॉटेल. किती भारी घड्याळ आहे, किती मोठं आहे हे पण. जेवढे दाखवतील तेवढं दाखवायला प्रयत्न करतो. हे पण किती मोठे आहे, भारी ना. जेवढे वॉचेस होते ते सगळे वॉचेस इथे दाखवले. वरती पण आहे. जे रॉयल पितळाचं असं नाही, पितळाचं दिसतंय. सोन्याचं चमकत लगेच. सगळ्याच्या याच्यावरती घड्याळ काढलेले त्यांनी. घड्याळ सगळे घड्याळ रेल्वेच्या त्याच्यातले घड्याळ. घड्याळ इथे पण घड्याळ आहे. आम्ही इथं कॉफी प्यायला थांबलो होतो, तर हे तिकडून येत आहे. मला म्हणे माझा व्हिडिओ काढ, आणि त्यांना व्हिडिओ द्यायचं होतं. बस अजून घेऊ, अजून किती घेऊ, असं घेऊ, बॉटल भरून असं घेऊ, नाही बस ना. कस फोटो घेऊ. राजाची प्रॉपर्टी आहे, म्हणजे त्यांनी ती घरं बांधलेली आहे. तर ज्याला जर घ्यायचे असेल ना, 16 कोटीला घर आहे, काहीच आणायचं नाही, फार चमचा सुगट आणायचं नाही. सगळं 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 तिकडचे छान होते थोडे. सगळं सगळ्यात चांगला लक्झरियस एरिया. हां, सोसायटी 1 नंबरची सोसायटी ही जोधपूरमधली. तर काहीच आणायचं नाही, फक्त 16 कोटी द्यायचे, सगळं त्यांचंच आहे. भारी. आता आपण आलोय मंडोर गार्डनला. तर इथे यांचं हिस्टॉरिकल गार्डन म्हणून ओळखलं जातं, आणि राजांनीच बांधलेलं वगैरे होतं ना. हा, त्यांच्याच राजांनी बांधलंय ते मंडोर गार्डन. तर मग मोठं गार्डन आहे. आय थिंक इथे फिरायला ट्रेन वगैरे पण आहे. फिरायला 2 ते 2.5 तास लागतात. 30 रुपये तिकीट आहे. तसं वॉकिंगनी फिरलं तर 2 ते 2.5 तास लागतात, पण मग ट्रेननी फिरलं तर लवकर येतो. हा पॉईंट नंबर 3 आहे आपला जोधपूर डे 1चा. 3rd पॉईंट आहे. तुम्ही पण 3rd पॉईंट असं स्टेप बाय स्टेप पॉईंट करू शकता कवर. 3rd पॉईंट मंडोर गार्डन, त्यानंतर एक 4th पॉईंट, आणि त्यानंतर बघू आपल्याला टाईम भेटला तर मग मेहरानगड फोर्ट. तर मग आता पॉईंट 3, तर मी तिकीट वगैरे काढतोय आता. समथिंग ट्रेनचं 10 रुपये तिकीट आहे पर पर्सन, आणि फिरण्याचं 30 रुपये तिकीट आहे पर पर्सन. तर मग बघू एकदा फिरून कसं आहे काय ते तुम्हाला पुढे दाखवू. मी तिकीट काढून आलो. मला तिकीट. तर मी तिकीटचं काय केलं आहे, तसं नॉर्मल तिकीट 10 रुपये आहे पर पर्सन, आणि आपलं ॲडव्हेंचर तिकीट 30 रुपीज आहे. तर मग काहीतरी ॲक्टिव्हिटीज आहे वेगवेगळ्या. तर मग मी ॲडव्हेंचर तिकीट घेतले. आणि ते ट्रेनचं ते माहीत नाही, आय थिंक सो याच्यात इन्क्लूड आहे. बरं ठीक आहे, चालेल. गेलो बघू. पण ॲडव्हेंचर तिकीट म्हणून सगळे ॲडव्हेंचर इन्क्लूड आहे. काय ॲडव्हेंचर आहे सगळे इन्क्लूड आहे. 50 पडलं का? तर 30 रुपये. तर मग चला जाऊया आपण आतमध्ये. आतमध्ये ट्रेनचं तिकीट सेपरेट आहे, 20 रुपये पर पर्सन. हाँ 40 रुपये चाहिए ना आपको? 50 दिले ना? 40 20 रुपये पर पर्सन. हा, पण तुम्ही आता 50 दिले ना? 40 दिले. सुट्टे होते का? हा, कुठं ठेवलेत सगळे? 3 दिले होते ना मला. ओके ओके. हां, तर अशी ट्रेन आहे. ह्या ट्रेनमध्ये जायचं आपल्याला. ही वाली भारी आहे, रेडी आहे.
मित्रांनो आपली ट्रेन चालली आहे. आपल्याला एका मंदिरापर्यंत सोडणार आहे आणि मंदिरानंतर आपण नाही का ॲडव्हेंचर करायला जाणार आहे. काय मी करणार सगळं खतरो खिलाडी ॲडव्हेंचर करून त्यानंतर परत ट्रेन आपल्याला तिथून पिकअप करणार आहे. बघूया आपण आता कसं होतं ॲडव्हेंचर आपलं. शुभी करणार आहे ॲडव्हेंचर करीन ती पण खतरो खिलाडी आहे फक्त दाखवत नाही. ट्रेन भारी आपली आपण दाखव अशी ट्रेन आहे आपली. एवढे लोक आहे असे लोक चालले सगळं फिरवते आपल्याला इकडच्या साईडला. अरे 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 जागेवर टर्न मारला असा. भरपूर काही आहे इकडं बघण्यासारखं. इकडं मंदिर आहे भारी भारी प्राचीन मंदिर दिसत आहे. प्राचीन नाही इकडं नाही का या स्टोनच तसा आहे ना. स्टोन तसा असल्यामुळे ते मंदिर पण असे खूप भारी आणि आर्किटेक्ट पण खूप भारी करतात. हो आपल्या इकडे ते दगडाचे असतात बघ ते दगड जास्त भेटतात आपल्या इकडं महाराष्ट्रात. मग त्या कलरचे आपले कुठे हा वानर पण आहे इकडं. इकडे इकडे पण वानर आहे खूप खूप सारे. माणसांसोबतच बसलेले सगळे वानर. अरे बाप गँग आहे तिकडं बसलेले डायरेक्ट रिलॅक्स होऊन असे. इकडं मंदिर असं हे बरंच मोठा स्पेस आहे त्याच्यामुळेच ते रिक्षावाले म्हटले की दिसतोय ना. हा दिसतंय. रिक्षावाले म्हटले की ट्रेन मध्येच बसा नाही का फिरायला बराच वेळ लागेल. बरं झालं नाही तर आपण तुझ्या तुला फोटो काढले असते. हो माझा एक फोटो माझा एक फोटो. दर जागेवर तू फोटो काढीत बसल्या. ते वानर पण एकमेकांना हा माकडा नाही इकडं वानर जास्त आहे. माकडं नाही आपलीकडे माकडं तेव्हा तिथं बसले ते. आपण हे मंदिर आहे का मंदिर आहे काय देवताई की साल परत एकदा हा डॉगेश बाई पण भेटला इथं. कुठं जायचं कुठे इकडे मंदिर आहे तिकडे कुठं चाललंय इकडे मंदिर आहे काय इकडं. इथे लग्न पण चालू आहे. लेहंगा मस्त आहे. कसं कसं लग्न होत आहे. ते ओढणी पूर्ण झाकलेली नवरीनी. इथं या देवीच्या मंदिरात जे अंगणी पेटवली त्यालाच फेरे घेता येते. फेरे मारायचे का किती वेळेस मारतात. मारले नाही एकदा. हे म्हणताय परत लग्न करायचं माझ्यासोबतच करायचं तुम्हाला परत. नाही तेच म्हणलं माझ्यासोबतच करायचं परत. हे पण इथं फेरे मारताय. हे काय असं हो हे 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 पण फेरे मारताय. अंगणी चालू आहे ना म्हणून फेरे मारता येते. भारी हा नवरदेव नवरी. काला गोरा भेरूजी का मंदिर तिथं आलोय. आतमध्ये मंदिर आहे. इथं आपल्याकडे हे असतं इकडे हे असतं असं. श्री गणेश आहे ना मग ओके गणपतीचं मंदिर आहे. हा इकडे भैरूजी आहे. इकडे गणपती इकडे काला भैरूजी इकडे गोरा भैरूजी. गोरा भैरूजी आहे. आता हिस्ट्री काय माहीत नाही. इकडे गणपती बाप्पा आहे आणि तिकडे काला भैरूजी. आपले गणपती बाप्पा. ॲडव्हेंचर पार्कला जायचं सोडून हे लांब पोरांच्या ॲडव्हेंचरला चालले. उतरा ते माकडं वाहणार मोबाईल घेऊन जात मी. उतरा बरं पटकन. तुम्ही एकदा माकडासारखे झाले वर कुठं चला ते माकडं होते पण मग ॲडव्हेंचर पार्क ॲडव्हेंचर करायचं आपलं. कुठे पण इकडं आता हे ॲडव्हेंचर पार्कचं पहिलं ॲडव्हेंचर. पकड बस. हा भेटो भेट. बस बस नाही पडत. चल इकडे बाकीचे ॲडव्हेंचर आहे ते आपण करूया. शुभी काय बसा ना छोटे छोटे कोणतरी ॲडव्हेंचर. चल शुभे घाबरगुंडे
फट्टू चल. खड्डू नाही हो. माझं वजन कमी असतं मी बसलो काय? असतो. चाललंय ऍडव्हेंचर पार्कला. ऍडव्हेंचर फोन पडन थांब. हल्ला का ना ते झोका जाता खेळा ते. धोका धोका बस ना, हलू नका ना. जाय ना. इथून मागं टाक. हा मी व्हिडिओ काढतोय म्हणून तुझा. याला ऍडव्हेंचर म्हणतात. तसं मजा येणार नाही त्याचं हलवलं. तर त्याच्यावर तसं बसायचं. या. थांब थांब मला फोन ठेवू दे. ऍडव्हेंचरला हा आता या बरं तुम्ही. तुमचं वजन मला हालतच नाहीये. काय करते मी तुला वजन झेपत नाही. झोका देते मी तुम्हाला तसं. जाऊ दे तुम्ही आता तुम्हाला सवय. हा काही पण आहे. तर काय सिंपल आहे. टायरावर चालत जायचंय. अरे तुला टायरावर चालतंय ना. लोकांना काही चल त्या वजनाने होतं का नाही बघू वर आपण. कर देऊ का मी येऊ का. होय थांब. करायचं तुम्हाला आले हो. तुम्ही आले ना मी परत हे, जाणार होते ना मी. पडली होते. काय लोटायचं असतं त्याच्यावर. मग मी तुला म्हणलं ना बस लोटला असत. आता नेक्स्ट याच्यावरून जायचंय. हो पडले 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 पडले. हा हा पडलं एवढं एवढं. हे काय दुरीवर पडते का तू. आलं तर मला कसं नाही. तसं नाही अजून हलवलं नाही मी. आता काहीच नाही होत, चला. पण पाय ठेव, पाय ठेव तुम्ही. अशी सरळ पाय ठेवायचे, बघा ना, सरळ. जाय 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 जाय. थोडंसं ऍडव्हेंचर आहे हे तर मी पण करू शकते. तुमच्या सारख्याला नाही येते. तुमचे मोठे मोठे माणसं आहे तुम्ही. हा मग बघ कशाला पकडून राहील तुम्ही. सपोर्ट साठी. हा मग आता मग मला चालायला तुम्ही चालता असं. फक्त मधून काढतोय मी. कुछ भी हा सपोर्टला झालं ते. ते मध्ये मध्ये येतंय त्याच्यामुळे असं काढतो. हे असं या उभं चालत हे आहे. मजा येणार नाही. थांब. काढ. मग ऍडव्हेंचर ना करायचंय ना तुला. जाय ते हलवलं असतं तर मजा आली असतं. हा 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 मला काय माहित नाही का. हा हा थांब मी ते येऊ का हलवायला बरं. काय नाही होत. हा किती 40 किलोचा आहे तो. संपला आता माझा ऍडव्हेंचर आहे. मास थकले ऍडव्हेंचर करून. हा प्रत्येकावर पाय द्यायचा. प्रत्येकाला कशाला जायचं. दोन दोन सोबत धरायचे. हा प्रत्येकावर पाय द्यायला. आता कसं आता कसं ते पाठी मागच्या लागन. दोन दोन याच्यावरून जमतं. मी एक मागे एक पाय ठेवायचे कळलं का. मी इतके ताले पण होते. हा हा तुम्हाला तुमचं वजन झापन ते सांगा ना. हा काय झोका खेळल्यासारखं आहे ना. तुटन ते तुटन. या चला. कुछ भी मी तुमच्यापेक्षा बरं केलं बाई माहितीये का. हा लगेच आता खेळत नाही येत लगेच खेळतय.
ती रेल्वे गेली, रेल्वे गेली. भारी वाटलं मला. बस बस चला या लवकर चला. बस की डायरेक्ट आता तिकडे उडी मारा. तर उद्यान बघितलंय, आता चाललंय नेक्स्ट पॉइंटला. बघू आता काय येतो. पॉइंट बघू आपण चाललोय आता. जाऊ आपण आता नेक्स्ट पॉइंटला. नेक्स्ट पॉइंट आलो तुम्हाला सांगू. रिक्षावाला कुठे आपला बाहेरच आहे ना वाटतं. हां बघू ना बाहेर. आपण आलोय तुर्जी. पुढे गेलो तुर्जी का झालरा, चौवंजी का नवरा से किल्ली खाना तक हेरिटेज पाथ सीमा काय काही समज असं आहे. झारला काय तर झारला ना वाटवत नाही बाई मला. काय नाव होतं काय तर झारला. हायवे ब्ल्यू सिटी इथं दिसते. ब्ल्यू सिटी हे पण ब्ल्यू दिसतंय. जुन्या जमान्यात इथं पाणी भरायला यायचं. इथं पायऱ्या आहे असं स्टेप बाय स्टेप आपण पाणी हे करण्यासाठी. पाणी साठलेलं. इथं हॉटेल्स वगैरे इथं गड आहे. आणि वन्स अगेन शुड बी ऑन ड्युटी. परत फोटो काढण्यासाठी दुसऱ्यांचे परत फोटो काढायला ऑन ड्युटी शुड बी. अँड इथं मंदिर पण एक खूप चांगलं आहे. इथं एरिया वगैरे शांत एरिया आहे बसण्यासाठी इव्हनिंगला. जसं नाव सांगितलं आहे कुलचिका धारला का काही समथिंग असं नाव आहे. इथं तुम्ही येऊन बसू शकता. खूप सारे जण बसले पण इथं आधीच्या जमान्यात खाली उतरून पायऱ्या ठेवल्या होत्या पाणी भरण्यासाठी. हा आपला शेवटचा पॉईंट होता. तर यानंतर आपण बघू काहीतरी नेक्स्ट पॉईंट भेटतो का नाही. कारण मेहरानगडचं फोर्ट आपल्याला आज जमणार नाही, तर आपण उद्या जाऊया मेहरानगडला. तर मित्रांनो आपले 4 स्पॉट कंप्लीट झाले. 4 स्पॉट कंप्लीट झाल्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो होतो. एक विजय म्हणून रेस्टॉरंट आहे. आम्हाला आमच्या मोबाईलची ॲक्च्युली चार्जिंग संपली, त्यामुळे आम्हाला तुम्हाला दाखवता नाही आलं विजय रेस्टॉरंट म्हणून. पण एक विजय रेस्टॉरंट आहे. तुम्हाला जर डिटेल लागत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. खूप चांगलं रेस्टॉरंट आहे ते. तिथं गुलाबजामुची भाजी आणि एक पुलाव वगैरे आणि एक चक्कीची भाजी. एक खूप भारी चांगल्या भाज्या आहे. आम्ही ते आत्ता गेलो, जस्ट खाल्लं वगैरे आणि आमच्या रूमला परत आलो. तर मित्रांनो हा होता आपला आजचा जोधपूरचा ब्लॉग 1, जोधपूर डे 1. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी, असं नवीन नवीन डिटेल व्हिडिओसाठी, ट्रॅव्हल व्हिडिओसाठी. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.